So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न अबाउट कोणतं कविता घ्यायची आपल्याला. एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे आय स्पीक, आय से, आय टॉक. मी बोलतो, मी बोलतो, मी बोलतो. आता स्पीक, से आणि टॉक या प्रत्येकाचा अर्थ सारखाच आहे, बोलणे. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो. आय स्पीक, आय से, आय टॉक. मी बोलतो, मी बोलतो, मी बोलतो. आता इथे तुम्ही नाही बोलायचं, तुम्हाला काही पक्षी दिलेले आहेत, काही प्राणी दिलेले आहेत, त्यांचे तुम्हाला आवाज या ठिकाणी दिलेले आहे. जसं कॅट आहे, तर कॅटचा जो आवाज आहे त्याला पर म्हणतात. काय म्हणतात? पर. कॅटचा पुर किंवा पर. लायन, लायन काय करतो? सिंहाची गर्जना असते, सिंहाची काय असते? गर्जना असते. तर मांजर म्याव करते, पण त्या मांजरीचा जो विशिष्ट आवाज आहे त्याला पर असं म्हणतात. सिंह काय करतो? गर्जना करतो, रोअर म्हणतात. काय करतात? रोअर. तुम्हाला सर्व माहिती, सिंहाची गर्जना, सिंह गर्जना. किंवा वाघ, वाघ असतो तो वाघ काय करतो? डरकाळी फोडतो. आउल्स हुट, आउल असतात ना, आउल, आउल म्हणजे कोण रे? घुबड. घुबडांचा जो आवाज त्याला हुट म्हणतात. म्हणतात हुट. बियर्स, बियर्सचा जो आवाज असतो, अस्वल जे असतात त्यांचा जो आवाज असतो स्नोर म्हणतात. काय म्हणतात? स्नोर. क्रिकेट म्हणजे काय रे? रातकिडे. क्रिकेट म्हणजे काय? रातकिडे. तुम्ही बघा, रात्री जर तुम्ही अंधारामध्ये कुठे जात असाल रात्री संध्याकाळी वगैरे, तर गवताच्या इथे तुम्हाला हे रातकिड्यांचा आवाज तुम्हाला कर्र असा आवाज पाहायला मिळतो. त्याला क्रिक म्हणतात. ते जे क्रिकेट असतं, क्रिकेटचा अर्थ काय? रातकिडे. रात्री बाहेर, रात्री आवाज करणारे किडे. त्याला तो असं क्रिक असा आवाज त्या ठिकाणी ते तयार करत असतात. माईस, उंदीर. उंदराचा आवाज त्याला स्क्विक म्हणतात. काय म्हणतात? स्क्विक. शिप काय करतात? बाबा. बाबा ब्लॅक शिप. तुम्ही कविता शिकलेली असाल लहान असताना. बाबा ब्लॅक शिप ही तुमची पोएम आहे. बाबा ब्लॅक शिप. त्या शिप काय करतात? बाबा ओरडतात. बट आय स्पीक, पण माणूस काय करतो? माणूस बोलतो. ओके, तुम्ही, मी, आपण काय करतो? आपण बोलतो. आपण बोलतो. आता मंकीज घ्या. मंकीज काय करतात? मंकीज चॅटर. मंकी काय करतात? मंकीज चॅटर. काऊस मू, माकडांचा चॅटर आवाज होतो. काऊ, गायींचा कसा येतो? मू मू असा आवाज. त्यांचे जे आवाज ओरडण्याला, त्याला हंबरण्याला मू मू असे म्हणतात. डक्स क्वॅक क्वॅक करतात, सर्वांना माहितीये. बदक कसे करतात? क्वॅक 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 करत असतात. पिजन, कबूतर. कबुतरांचा आवाज आला कू म्हणतात. पिग, डुक्कर असतात, त्यांचा जो आवाज आला स्क्वेल म्हणतात. हॉर्सेस, हॉर्सेस जे आवाज काढतात नी म्हणतात. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीला नी म्हणतात. चिकन्स क्लक क्लक करतात, सर्वांना माहिती. चिकन्स क्लक क्लक करतात. चिकन म्हणजे कोंबडीची पिल्ले. बट आय से, पण मी बोलतो. आपण काय करतो? बोलत असतो. आपण गोष्टी बोलत असतो. आपण बोलतो. लक्षात घ्या. माणसामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये हाच फरक आहे की आपल्याला बोलता येतं, म्हणून आपण आपल्या जे काही इमोशन्स आहेत, जे काही एक्सप्रेशन्स आहेत, ते आपल्याला आपल्यासमोर मांडता येतात. फ्लाईज सुद्धा हुम करतात. फ्लाईज काय करतात? हुम. माशा. डॉग्स ग्रोन, कुत्रे भुंकतात, त्या भुंकण्याला ग्रोन म्हणतात. बॅट्स, वटवागळं काय करतात? स्क्रीच करतात. काय करतात? स्क्रीच. वोल्स, वोल्स म्हणजे काय रे? वोल्स म्हणजे कोल्हे. बरोबर का? वोल्स म्हणजे कोल्हे. कोल्हे हॉल करतात. देन वोल्फ म्हणजे कोल्हा की लांडगा. बघा, वोल्फ लांडगा. बरोबर की नाही? नाही, फॉक्स म्हणजे लांडगा, वोल्फ म्हणजे कोल्हा. बरोबर आहे. आणि फ्रॉग, फ्रॉगचा आवाज त्याला क्रोक म्हणतात. म्हणतात क्रोक. पॅरट्स, पॅरट्स क्वेक. पॅरट्सचा आवाज आहे त्याला मिठी मिठी बोकड बोलतो ना, तसं तो स्क्विक. बीज बस, ज्या काही मधमाशा असतात त्यांच्या आवाजाला बीज काय करतात? बज म्हणजे बज म्हणतात. बट आय टॉक, मी बोलतो. मी काय करतो? बोलतो. अशा प्रकारे तुमची पोएम आहे. प्रत्येक प्राणीचा आवाज त्याचे तुम्हाला माहिती दिलेली आहे. अँड द ऑथर इज अननोन. हे कोणी लिहिलेलं आहे ही कविता माहीत नाही. कोणी तुम्हाला माहीत नाही. लक्षात घ्या. सो इन दिस वे वी हॅव सीन. बघा, हा मुलगा मी काय म्हणतो? मी बोलतो. वेगवेगळ्या प्राण्यांचे तुम्हाला आवाज या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही त्याच्या जोड्या लावू शकता. बघा, इथे तुम्हाला अजून काय दिलं? बघा इथे, आय एम सो वॉर्म, आय एम सो हॅपी. कोण म्हणतो? मांजर म्हणतो. इट्स नाईट, नाव आय कॅन फ्लाय. वटवाघूळ रात्री बाहेर पडतात फिरायला. लक्षात ठेवा. आणि मांजरीच्या अंगावर जी केस असल्यावर तिला काय असतं? उबदारपणा जाणवतो, वॉर्मनेस असतो. आय वॉन्ट लॉट्स ऑफ हनी. कोण म्हणतो? अस्वल म्हणतो. अस्वलाला हनी आवडतं, मध आवडतं. वेअर आर यू माय फ्रेंड. तुम्ही कुठे आहात? कोण म्हणाला रे? कोल्हा म्हणालेला आहे. तर प्रत्येक प्राणी काही ना काही म्हणत असतं. तुम्ही सुद्धा प्राण्यांचे आवाज ऐकले असतील, राईट? काही कन्व्हर्सेशन आहे बघा मुलांचं. सो इज युअर फादर ॲट होम. तुझे पप्पा घरी आहेत का? फोनवर बोलणं चाललं बरं का?
काय म्हणणार, प्लीज गिव्ह हर अ मेसेज किंवा प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप. मग हा मुलगा काय, तो मुलगा म्हणेल हॅलो, बरोबर. आणि मग तुम्ही त्याला सांगा की पप्पा घरी आहेत की नाही, असं तुम्ही फोनवर सुद्धा बऱ्याच वेळा बोललेले असाल. कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज. बघा इथे पिटकू बसलेला आहे. इज दॅट मिसेस लायन. मिसेस लायन आहे का, नाही, रॉंग नंबर. सरळ सरळ सांगेल हा रॉंग नंबर आहे, बरोबर की नाही. इज दॅट युअर, इज अजून काय वाटतं ते कॉन्व्हर्सेशन खाली. तुम्हाला मग चुकून फोन येतो, मग तुम्ही सांगतात नो, रॉंग नंबर आहे, बरोबर की नाही, रॉंग नंबर आहे, आम्हाला परत फोन करू नका.